का म्हणा एक धक्कादायक असं मला काल झालं की काँग्रेस हे गल्ली बोळ किंवा शहरासाठी किंवा जिल्हा किंवा प्रांतासाठी सीमित नसलेला पक्ष आहे, एक राष्ट्रीय पक्ष आहे। जे आजपर्यंत 14 पंतप्रधान झाले त्यातलं 10 टर्म काँग्रेसने दिलेलं पंतप्रधान आहे आणि असल्या राष्ट्रीय पक्षाला कुठेतरी एक 45 जागासाठी सीमित राहावं लागतं, हे फार मोठी शोकांतिका आहे। मला याच्या मागचं राजकारण माहिती नाही, समितीला आम्हाला बोलवलं नाही, जागा वाटप कधी झाले हे माहीत नाही, इथं कोर कमिटी देखील कधी घडलं हे माहीत नाही। हे असताना 102 मधले फक्त 45 सीट काँग्रेसला मिळत आहेत, हे फारच दुःखदायी आहे। अहो मला विचारायचं आहे प्रश्न, 45 मधले 20 तुम्ही ऑलरेडी जाहीर केलेला आहे, राहिले तुमच्याकडे फक्त 25 आणि माझ्या शहर उत्तरमध्ये जवळपास 44 सीट फक्त शहर उत्तरमध्ये आहेत। मध्य वेगळं परत दक्षिण वेगळं, 25 मध्ये कुणाकुणाला तुम्ही वाटा देणार आहे, हे माझा एक प्रश्न आहे। मी प्रदेशवर पण कळवणार आहे, वर दिल्लीला देखील हे विषय घेऊन जाणार आहे, कारण फार सिरियस बाब आहे। हे विषय वेगळं राहून जे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचं काल रात्री 3 वाजले मला ते सगळं सावरासावरी करण्यात, आज सकाळपासून तेच गोंधळ चालू आहे की निष्ठावंताला संधी का नाही। असो, हे आमचा प्रश्न म्हणजे पक्षातला अंतर्गत हा विषय आहे, पण तुम्ही सगळ्याच्या सगळ्या किंवा जास्तीत जास्त 70 पर्यंत सीट काँग्रेसनी घ्यायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती। कार्यकर्ते जनतेत काँग्रेससाठी फार उत्साह आहे, त्यांना भाजपला हद्दपार करायचं आहे, पण फक्त आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, वेळ फार कमी आहे। आज मला खरंच त्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मी मानाचा मुजरा करतो आणि सल्यूट करतो। त्यांच्याकडनं बोध घेणं हे माझ्यासहित सर्व काँग्रेसवाल्यांना गरज आहे की इतकं आवक असून इतक्या वर्ष त्यांच्याकडे असताना देखील तो तिथं विचारधाराला धरून तो टिकून आहे, हे खरंच त्यांच्याकडे शिकण्यासारखं आहे। एक कार्यकर्ता असावं तर मला असं बोलायला फार हे वाटलं, पण निश्चितच भाजपसारखं कट्टर कार्यकर्ता पक्षासाठी असावं आणि माझ्यात पण तेच भावना आहे। पक्ष कुठं असू दे ना असू दे, मी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणा काँग्रेस बरोबर असणार आहे। आणि मला खरंच अजून एकदा अभिनंदन करावं वाटतंय आमच्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचं। जे कार्यकर्त्यासाठी असं नेता पाहिजे, ठामपणे उघडपणे येऊन पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली की तुम्ही कुठेही उभं राहा, मी तुम्हाला निवडून आणतो किंवा तुमचा प्रचार करतो। तसेच आमचे सुभाषबाबू देशमुखचंही मी अभिनंदन करू वाटतो। अहो असे नेता असले तर कार्यकर्ता तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे, हीच कमी आमच्या काँग्रेसमध्ये आहे। सध्याच्या परिस्थितीत इथं नेता कोण नाहीये, म्हणजे आमचे आदरणीय असतील पण ताळमेळ कुठं नाहीये, मी त्या खोल विषयावर जात नाहीये। पुन्हा एकदा मी प्रदेशवर असतील किंवा अजून एकदा मी मागणी करतो, सपकाळ साहेबालाही मी बोलतो की जास्तीत जास्त वाटाघाटी पुन्हा काय होतं का, उद्या एक दिवस आहे, हे विचार करावं आणि सगळ्यांचं ताळमेळ घेऊन पुन्हा एकदा इथं उभारणी करावं। नाहीतर शहर उत्तर खास करून मी माझं प्रभागमध्ये बोलतो, चाकोते कुटुंबाला डावल्याशिवाय म्हणजे डावललं तर शहर उत्तर होऊ शकत नाही, हे तुम्ही लिखित घ्या। मी आज खुल्ला आव्हान देतो, काय असेल ते आमच्या कार्यकर्त्याला तिथं न्याय मिळाला पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।